गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आज अंगारकी चतुर्थी। आज अंगारकी चतुर्थी निमित्त आशिया खंडातली सगळ्यात मोठी मूर्ती असलेल्या गणपतीच्या मंदिरामध्ये मी सध्या उभा आहे। जळगावच्या काही अंतरावर आहे पारधी या ठिकाणी श्री सिद्धी महागणपती या गणपतीचं नाव आहे आणि याच ठिकाणी बघू शकतो ही मूर्ती जी आहे एका पाषाणातून बनलेली आहे आणि साधारण 100 फुटाहून ही अधिक मूर्ती आहे। साधारण मूर्तीचं आजचं अंगारकी चतुर्थीचं जर विशेष बघायला गेलं तर या ठिकाणी जे चंदनाचा लेपाणी ही सजवलेली मूर्ती आहे, सोबत रिद्धी सिद्धीची जे मूर्ती आहे ते देखील सजवण्यात आलेले आहे। उन्हाचा तापमान देखील आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक देखील दर्शनासाठी आलेले आहेत। मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। जी काही मनोकामना केलेली असते ती पूर्ण होत असते, अशा या गणपतीचं वैशिष्ट्य आहे। या संदर्भात जे आहे या गणपतीचं का सजावट आहे आणि कशी सजावट आहे या संदर्भात बोलण्यासोबत आपल्यासोबत आहे। काय सांगणार, कशा पद्धतीचं आज अंगारकी चतुर्थी निमित्त गणपतीचं हे पूजन आहे आणि काय अनोख्या पद्धतीच्या मूर्तीचा लेप आहे? मेन चंदनाचं लेप लावलंय थंडावा राहावं म्हणून, आणि जळगावला टेम्परेचर 45 डिग्री आहे, त्यामुळे 41 लिटर चंदनाची उटी, त्याच्यात गंगाजल, गुलाबजल हे सगळं टाकून काल दिवसभर लेप लावलं होतं। 20 लोकांनी लेप लावलं आहे हे, आणि थंडावा राहावा रिद्धी सिद्धीला पण लावलेला आहे, त्यामुळे लोक बघायला येत आहे। साधारण आज अंगारकी चतुर्थी निमित्त किती भाविक या ठिकाणी? आज आम्ही एक्सपेक्ट करतोय कमीत कमी 1 लाख लोक येतील। त्यांच्यासाठी 12 पोते साबुदाण्याची खिचडी आहे, ताक आहे आणि शरबत पण ठेवलं आहे, कारण उन्हाळ्यामुळे आज ऊन पण जास्त आहे, यामुळे गोष्टी ठेवलेल्या आहे प्रसाद म्हणून। निश्चितच याच ठिकाणी बघायला गेला श्री सिद्धी महागणपतीच्या मूर्तीचं आकर्षण हे रूप पाहण्यासाठी जळगाव सहित महाराष्ट्रातून अनेक लोक या ठिकाणी दर्शनाला येत होतात आणि उन्हाळ्याचं तापमान वाढल्यामुळे याच ठिकाणी विशेष करून गणपतीच्या मूर्तीला रिद्धी सिद्धी व उंदीर मामाला याला देखील चंदनाचा लेप या ठिकाणी ट्रस्टीच्या वतीने लावण्यात आले आणि अनोख्या पद्धतीची ही मूर्तीची रचना आज प्रत्येकाचं मन या ठिकाणी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।